आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदरीच्या जीवावर बेतणार नाही ना? जर सुंदरी मॅम पुढच्या 15 दिवस सर्वाइव्ह करू शकल्या तर किडनी सेट झाली असं समजू, नाहीतर केव्हाही काहीही होऊ शकतं. सुंदरी मॅमच्या रिपोर्ट्स वरून असं दिसतंय की त्यांच्याकडे फार थोडा वेळ आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सुंदरीकडे फार कमी वेळ नाही. आदित्य, हे होता कामा नाही. मला ना विश्वासच बसत नाही या सगळ्यावर. का पण हे असं का होतंय आणि आपल्याच बरोबर का? त्या मुलीच्या आयुष्यात सुखच नाहीये का? इतक्या सगळ्या संकटातनं ती उभी राहिली आणि देवानं तिच्या आयुष्यात का वेळ आणलीये? हे बघ, असं खचून कसं चालेल? मला तुझ्या मदतीची गरज आहे. तू जर अशी खचून गेली तर मी काय करायचं? हे बघ आई, मला सुंदरीला सांभाळायचंय, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची आहे. मला तुझ्या सपोर्टची गरज आहे. तू माझ्यासोबत राहा प्लीज, माझी मदत कर, मला अडवू नकोस. नाही आदित्य, मी नाही अडवणार. हे बघ, तू इथली काळजी नको करूस. मी आहे ना, मी सगळं बघते. फक्त सुंदरीला सांभाळ. तिच्या आयुष्याची सुरुवात जरी वाईट झाली असली ना, तरी शेवट गोड झाला पाहिजे याची काळजी घ्या आदित्य. काही होऊ देणार नाही तिला. आई, हा आई, इकडे इकडे बस, इकडे बस. सर्व आदित्य, हे खोट आहे. असं नाही होणार. तेव्हा हे सगळं काय होऊन बसतंय? सर्वला देवा काय नको होऊ देऊ. सांभाळा स्वतःला. आई, डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले की तिच्या बॉडीला किडनीला ऍडजस्ट व्हायला वेळ लागतोय, पण असं नाही की काहीच होऊ शकत नाही. जर थोडे दिवस अजून सुंदरीला काही त्रास नाही ना झाला तर हळूहळू बॉडी ऍडजस्ट होईल तिच्या किडनीला. कळते का तुम्हाला? आणि एकदा ती ऍडजस्ट झाली ना की मग सगळं संपेल ना, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आपण पॉझिटिव्ह राहूया. नाही आदित्य, हे सगळं खोट आहे आदित्य. तेव्हा हे सगळं काय रे? माझ्या सर्वला वाटतं आदित्य हे सगळं खोट आहे ना रे. बोल ना. मंगलताई, शांत व्हा. आदित्य, खरंच माझ्या सर्वला काय नाही होणार तरी. आई, मी तुम्हाला खात्री देतो, तोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी सुंदरीला काही होऊ देणार नाही. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन मी. आई, पण प्लीज तुम्ही स्वतःला सावरा. बघा, आपण सुंदरी समोर असं नाही जाऊ शकत. तिला यातलं काही माहित नाही आणि आपल्याला सांगायचंही नाहीये. जर सुंदरीला सत्य कळलं ना तर कदाचित तिची तब्येत अजून ढासळू शकते आणि तसं व्हायला नको. तिला बरं वाटावं म्हणून आम्ही गावी चाललोय, तिला घेऊन चाललोय मी. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट लागेल मला. मी एकटं नाही करू शकत आहे. आता थोड्या वेळाने ती ऑफिसमधून आली ना की आपल्याला तिच्या समोर खंबीरपणे उभं राहायचंय. कळते आई? आपल्या सगळ्यांची सुंदरीने मदत केली आयुष्यभर. आता आपल्याला तिच्यासाठी स्ट्रॉंग व्हावं लागेल, खंबीरपणे उभं राहावं लागेल तिच्या समोर. कळते आई? आई, हो, निश्चित. अगं, हे कशासाठी? अगं, असं करायचं असतंय. परता आहे ती लावून घे बरं. अगं, मी काही युद्धावर चालली होय? ते तुला नाही समजणार.
काय झालं? तू रडतेस का? अगं काही नाही, आजारपणात उठल्यानंतर तू पहिल्यांदा गावाला चालली आहेस ना, म्हणून थोडस वाटलं, बाकी काही नाही. काळजी नको करू. नाही करत काळजी. आता माझा जावई तुझ्या बरोबर असताना मी कशाला काळजी करू? मालू, आता आम्ही नाही आहोत. त्या तिघा आज्यांची काळजी तू घ्यायचीस, कळलं का? आणि आता आई होणार आहेस तू. लहान मुलांसारखं वागायचं बंद करा आता. हा, सांभाळ सगळ्यांना. हा, एकदम सुरूसारखं करती म्हणून मी सगळं सांभाळणार आहे बघ. व्हेरी गुड. हे काय? आई, हे तुझ्यासाठी. आई, तुला जर तिकडे कुणाची भीती वाटली आणि जर माझी आठवण आली तर या पप्पाच्या कानात सांगायचा, हा इकडे येऊन मला सांगे, आणि मग मी तिकडे येईन आणि तुझी भीती अशी पळून लावेन. थँक्यू. वेलकम. चला निघूया. काळजी घे, त्रास देऊ नको कोणाला. ओके? हो. बाय आई. हे कोण आलं का गाडी घेऊन? किती वर्षांनी आली मी. या 4 भिंतींनी फक्त हे घरच नाही तर माझ्या आठवणी सांभाळून ठेवल्या. माझ्या बाबांनी कलेक्टर व्हायचं स्वप्न इथंच दाखवलं मला. सुंदरी, तुला आठवतंय, तुला पहिल्यांदा मी इथेच पाहिलं तेव्हा होतं, बघितलं आता इतक्या वर्षांनी. आता आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे तर इकडनंच झालेली बरी, नाही का? घराची चावी आहे ना माझ्याकडे. येताना मंगला इकडनं आणली होती, मी उघडतो. गोदामावशी, ओळखलत मला? सुंदरी, तुझी एवढी मोठी झालीस की सगळं जग तुझ्या पाया पडतंय. आम्ही ऐकतो, टीव्हीवर बघतो तुला. किती बरं वाटलं तुला बघून. किती छान दिसतेस. मोठी साहेब झालीस, पण बिलकुल गर्व नाही. मावशीच्या पाया पडलीस, मोठी झालीस, पण मावशीला विसरली नाहीस.
मावशी कशा तुम्ही बरं आहात ना? तब्येत वगैरे सगळी बरी? एक मिनिट. हा माझा नवरा. आली वाटतं सुंदरी. काय तर राडा करणार आहे. पाटील साहेबांना सांगावं लागेल सावध राहा म्हणून. येतो. आम्हाला रोज सुंदरी आणि तिच्या आई बाबांची आठवण येत असते. ही मुलगी आमच्या समोर लहानाची मोठी झाली. नुसतं चैतन्य अंगात भरलेलं असायचं हिच्या. कधी एका ठिकाणी जागावर बसली नाही. बसती तर नुसता अभ्यास नाही अभ्यास. अभ्यास म्हणजे तिचा जीव की प्राण असायचा. वर्गात नेहमी तिचा पहिला नंबर यायचा. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे नुसती उड्या मारायची. स्वतःची आठवण आठवायला सुद्धा हे क्षण वेळ नाही. आम्हाला फार अभिमान वाटतो तिचा. इतकी मोठी झाली पण आम्हाला विसरली नाही. तुम्हाला सांगते तिचा तिच्या बाबांवर फार जास्त जीव होता. पाय दुखायला लागले. किती वेळ उभं राहायचं? अहो कोणी दरवाजा बिघडत नाही. काय करणार बाबा, काम आहे आपलं. सरपंचाच्या हातापाय पडावंच लागणार. अरे 1 तास काय 4 तास ताटकळावं लागलं ना तरी विचार तर कोणाला. काय इथं असा घोळका काय केलाय? हा दत्रा इकडे. अरे पिपाणी, आम्हाला सरपंचांना भेटायचंय. आहेत ना ते? पाटील साहेब हा येत नव, काम आहे आमचं. नाही, पाटील साहेब नाही आतमध्ये. अहो ग्रामपंचायत 2 तास तरी बसावं लागेल, नाही तर गावचे कामं कशी होणार? हा आम्हाला शिकवत आहे? तर पाटील साहेब गावभर लोकांची कामं करत फिरतायत. इथून खुर्च्या गरम करत बसत नाही. चला जा तुम्ही, या नंतर या. जा जा. पण साहेबांची बाईक तर इकडेच आहे ना. ते पप्पाच्या बाईकवर नाही गेलेत गावभर. बरं ते आले की मी तुम्हाला सगळ्यांना फोन करतो. तुम्हाला फोन करतो आलेत की. जा जा लवकर जा. हे काय आपण त्याला निवडून दिलं ना, असं आपला भेट सुद्धा नाही आपल्याला. ते असं नाही करायला पाहिजे ना. हे का पाटील साहेब तुम्ही निश्चिंत पत्ते खेळा. आता तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. तुला काय म्हणायचंय की आम्ही इथे फक्त पत्ते खेळायला येतो? हा नाही म्हणजे बोल की मी काय काम करत नाही. बोल की काय काम करत नाही का मी? बोल. पिपाण्या, तू म्हणत असशील ना की मी काहीच काम करत नाही, तर बरोबर आहे तुझं. मी तर काहीच काम करत नाही.
काय रे, बाहेर कोणाला होतं आणि काय काम होतं? हे बघ, काम करून जरा पैसा निघणार असेल तर त्यांना संध्याकाळी बोलून घ्या, नाहीतर उभं नका करू. गोड बोलून झुलवत ठेवा. काय? गोड बोलून झुलवत राहायचं. हा. आता कोण आलं? मी बघ. कोण आहे रे? पप्या. येऊ दे त्याला. पाण्या. काय रे पप्या, काय बातमी आणलीस? साहेब, ती आली आहे. कोण? सुंदरी. सुंदरी आली? पण एवढ्या लवकर? काल तिचा जेव्हा मला फोन आला होता, मला वाटलंच होतं ती नक्कीच येऊ शकते, पण एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. पण येऊ दे, हा पाटील भारीच आहे. तिला मुजुमदारचा पैसा आहे आपल्या पाठीशी, ती काहीच करू शकणार नाही. पण मला नाही वाटत ती आपल्याला आडवी जाईल म्हणून. पण लक्ष ठेवा, पण ती कुठे जाते, काय करते, हा फक्त तिला पण मुजुमदार सोबत ज्या जमिनीसाठी आपली डील झालेली आहे त्यापासून तिला लांब ठेवा, नाहीतर मला तिला जवळ करावं लागेल. मंगलताई, काय झालं? चटका लागला का? हो, सांभाळून जरा. श्रीताई, हाताला झालेल्या जखमांवरती उपचार करता येतो, पण मनाला झालेल्या जखमांचं काय? श्रीताई, माझ्या सरूला जर काय झालं तर मी ह्यांना वर जाऊन काय तोंड दाखवू, काय उत्तर देऊ मी? काळजी करू नका मंगलताई, सुंदरी अशा छोट्या मोठ्या आजारांना घाबरणारी नाहीये. उलट अशा 100 आजारांच्या छाताड्यावर पाय ठेवून उभी राहणारी ती, माहितीये ना तुम्हाला? अहो, पण सरू अशी आजारी असताना गेली, मनात सतत भीती वाटत राहते, नको नको ती विचार येतात, सतत असं वाटत राहतं तिला काही झालं तर. मन असं बेचैन होऊन जात आहे. नाही ना वाटू द्यायचं असं, मनाला आवर घालायचं. आपण फक्त चांगले विचार करायचे. आपण जसे विचार करू ना तसंच होत राहतं मंगलताई. मंगलताई, अहो म्हणून चांगले विचार करायचे. आजी, आजी काय झालं? अगं बघ ना, तुझी आजी लहान मुलासारखी रडतीये. काय झालं मंगल आजी? अगं तिला आठवण येते तुझ्या आईची, सुंदरीची आठवण येते तिला. अच्छा, असे का? मंगल आजी, नको ना रडूस तू. काय तू पण मंगल आजी? हे बघ, आता मला आईची आठवण येते तर मी रडते का? नाही ना, मग नको ना रडूस तू प्लीज. आणि तू कशाला काळजी करतेस? बाप्पा आहे ना, तो घेईन आईची काळजी. आणि एक बाप्पा मी आईसोबत सुद्धा दिलाय, तो घेईन आईची काळजी. तू टेन्शन नकोस ना घेऊ. आणि जर तुला तुझ्या मुलीची आठवण आली तर तू तुझ्या मुलीच्या मुलीला जवळ घे, म्हणजे तुला बरं वाटेल. चला, नमस्कार करा. या.
सरू त्या बघ त्या कलेक्टर बाई, असं शिकून मोठं झालं लई मान मिळतोय. तू बी मोठी होऊन अशीच कलेक्टर हो. आजीची चोरपेटी